शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणीचा मुहूर्त अखेर ठरलाय। 21 जानेवारीच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाच्या यादीमध्ये या प्रकरणाचा उल्लेख आहे। सोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्यामुळे सुनील प्रभू यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्यावर सुद्धा उद्या सुनावणी पार पडणार आहे। आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाची सुद्धा सुनावणी कोर्टानं सोबतच घेणार असल्याचं सांगितलंय। याचबरोबर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्र न केल्यामुळे जयंत पाटलांनी दाखल केलेली याचिका आणि नागालँडमधल्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुद्धा त्याच वेळेला पार पडेल। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे उद्या कोर्टामध्ये नेमका काय घडणार, कशा पद्धतीने युक्तवाद केला जाणार आणि कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तारीख पडते की न्यायदेवतेचा अंतरात्मा जागा होतो। बरं का, आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाची किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल। न्यायाधीशांचं एकूण कल असं आहे की 2 दिवसात अंतिम सुनावणी पूर्ण करून चांगली गोष्ट आहे, निकाल चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। आम्ही त्याचं स्वागत करतो। नाही, मी आता काहीच सांगत नाही। आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या 2 महिन्यातच चिन्ह मिळायला पाहिजे होतं। अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला 4 महत्त्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या, हे संविधान विरोधी आहे। बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं का कोणातरी आयऱ्या घराच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे।